नमस्कार मित्रांनो, माझं नाव सांगायचं म्हटलं तर रोहन आहे. कथा सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. मित्रांनो, माझं नाव रोहन आहे आणि मी एक 27शीतला पुरुष आहे आणि माझं नुकतंच शिक्षण झालेलं होतं आणि शिक्षण अजून चालूही होतं. पण घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, म्हणून मी एक काहीतरी काम शिकलो आणि त्यावर मी माझं काम सुरू केलं. शिक्षणही चालू होतं आणि उर्वरित वेळात मला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात मी टी व्ही दुरुस्तीचं काम करू लागलो होतो. टी व्ही दुरुस्तीचं काम मी चांगल्या प्रकारे शिकलो होतो. कोणताही टी व्ही असू द्या, मी व्यवस्थित दुरुस्त करून द्यायचो. असं करता करता सगळं झालं आणि मग सगळं आटपल्यानंतर मी अभ्यास करायला बसायचो. माझं बोलणं गिलणं चांगलं होतं आणि मी दिसायलाही छान होतो. त्यामुळे माझ्याकडे कोणीही आकर्षित होत असे. विशेष करून महिलांचं प्रमाण जास्त होतं. माझ्याकडे आकर्षित होत असे. माझा कबूतर खूपच मोठा होता. एखादा कोणी बघितला तर त्याला त्याची लतच लागून जाईल असा काही होता आणि मला तो खूपच आवडायचा. असं मी सतत मूठ मारत असायचो. मी खूपच शौकीन होतो. मला आवडायचं सगळं काही करायला. असंच दिवस चालले होते. एक दिवस मला कॉल आला. खूप सुंदर मधुर आवाज होता. आवाजाप्रमाणेच, हॅलो, टी व्ही दुरुस्त करणार बोलतायत का, असं बोलल्या. नंतर मी म्हटलं, हो मी बोलतोय, काय काम होतं. त्यावर त्या म्हणाल्या की आमचा टी व्ही खराब झाला आहे, तुम्ही याल का बघायला. मग मी त्यांना शॉपवर घेऊन येण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी खूपच विनंती केली, म्हणून मी त्यांच्या घरी टी व्ही दुरुस्ती करण्यासाठी गेलो आणि मग त्यांनी पत्ता मला पाठवला. मग तो पत्ता त्यांनी मला दिला आणि मी त्या पत्त्यावर पोचलो. डोरबेल वाजवली, दरवाजा उघडला तेव्हा आवाजाप्रमाणे सुंदर अशी एका बाईने दरवाजा उघडला. ती खूपच छान दिसायला होती. समोरचे आंबे समोर आलेले, मागची बाजू मागे गेलेली, इतकं छान फिगर होतं तिचं की काय सांगू. तिचा आवाजही खूप गोड होता आणि आवाजाप्रमाणे तिचं नावही माधुरी होतं. ती खूपच सुंदर आणि देखणी होती. मी खूप वेळपर्यंत तिला बघत होतो. तिला बघत असतानाच थोड्या वेळातच तिने मला दिली, टी व्ही बघताय ना, असं म्हटलं. तेव्हा मी भानावर आलं आणि माझी तंत्री तुटली आणि मी जाऊन टी व्ही दुरुस्त करून दिला. 15-20 मिनटात त्यांचा टी व्ही चालू झाला. मी तिला टी व्ही चालू करून दाखवला. त्यावर ती खूपच खुश झाली आणि खूपच आनंदाने माझ्याशी बोलायला लागली. ती म्हणाली, खूप दिवस झाले, 1-2 जणांना दाखवणंही झालं, तरी मात्र टी व्ही चालू होत नव्हता. तुम्ही छान टी व्ही चालू करून दिला, असं ती मला बोलू लागली आणि मला म्हणाली, चहा घेतल्याशिवाय जाऊ नका, तुम्ही माझं खूपच मोठं काम केलं आहे, मी चहा करून आणते, असं म्हणून ती किचनमध्ये गेली. मी टी व्ही चालूच ठेवला. ती किचनमधून आली आणि म्हणाली, मी घरी एकटीच असते दिवसभर, त्यामुळे मला खूप बोर होतं. टी व्ही असला की कसं बघायलाही जरा बरं होतं आणि वेळही कसा जातो ते कळत नाही, असं ती सांगू लागली आणि टी व्हीत एकदम रोमॅन्टिक असं गाणं लागलं. मी म्हटलं, एकट्या का असतात. त्यावर ती हसली आणि म्हणाली, काय सांगणार तुम्हाला माझ्या कर्माची कथा. मी म्हटलं, काय झालं. त्यावर ती म्हणाली, नवरा खूपच बिझी असतो, त्याला मला द्यायला वेळच नसतो. आणि तिचे डोळे भरून आले आणि ती रडायला लागली. मी तिच्या जवळ गेलो आणि हातावर हात ठेवला. म्हटलं, काही नाही, चालायचंच, असं म्हणून तिच्या हातावर हात ठेवला. माझ्या स्पर्शाने तिच्या अंगाला काटे आले होते. तिचं अंग शहारून आलं होतं आणि कडक चहा पीत होतो आणि समोर चाललेलं ते गाणं आम्ही बघत होतो. त्यात खूपच किसिंगचा सीन चालू होता. खूप वेळपर्यंत ते एकमेकांच्या ओठांवर किस करत होते. तेव्हा मी तिच्याकडे बघत होतो आणि तीही माझ्याकडे बघून परत टी व्हीकडे बघत होतो. असं करत करत तिने माझा हातावर हात चोळायला सुरुवात केली, माझ्या मांडीवर हात चोळायला सुरुवात केली आणि तिने माझं तोंड समोर ओढलं आणि माझ्यावर तुटून पडली. आता मला तर हेच हवं होतं. मीही अजून जोरात तिला प्रतिसाद देऊ लागलो होतो, जोरजोऱ्याने करू लागलो होतो आणि मग मी तसंच तिने मला सोफ्यावर काढलं आणि ती वरून आलेली होती आणि किस करत होती. असं करत करतच तिने मला बेडरूममध्ये नेलं
आणि तिथे ती खाली आणि मी तिच्यावरती गेलो, चढलो. तिचा थोडासा पदर खाली केला आणि तिचे अर्धवट बाहेर आलेले बॉल मी चोकायला सुरू केले होते. चोकून अगदी लालबुंद करून टाकले होते. क्षणाचाही विलंब न करता मी तिला पूर्ण ओपन करून टाकलं होतं आणि मी माझेही कपडे काढले होते. आता मी फक्त निकरवरच होतो. तिने माझाही निकर काढून टाकला. माझा कबूतर तट उभा सलामी देत होता आणि तो खूपच मोठा झालेला होता. आणि असं करत तिने माझा कबूतर हातात घेतला आणि चोखायला सुरुवात केली आणि खूप वेळपर्यंत चोखला. मग मी तिची पॅन्टीही काढून बाजूला केली आणि तिच्या पूवर माझे होठ ठेवले आणि पण सोडायला सुरुवात केली. चोळून अगदी त्याचं सगळं पाणी पिऊन टाकलं होतं. तिलाही खूपच मजा येत होती आणि मलाही. मग तिचं पूर्ण ब्रा वगैरे सगळं काढून टाकून तिच्या आंब्यांवरील मनुके खूप वेळपर्यंत मी चोखले आणि तिने माझा कबूतर घेतला आणि तिच्या पोमध्ये कुचला आणि कुचून मी एक धक्के देत होतो. तीही खालून धक्के देत होती, मीही वरून धक्के देत होतो. असं करत खूप वेळपर्यंत चाललं आणि मग नंतर आमचं दोघांचंही पाणी गळालं होतं. हो, आणि आम्ही तसेच त्याच अवस्थेत थोडा वेळ झोपून होतो. खूप वेळ तसं केल्यानंतर मी माझे कपडे वगैरे घातले आणि दुकानावर यायला निघालो. तिने माझा हात धरून तिच्याकडे ओढले आणि मला एक कडकडून मिठी मारली आणि माझ्या ओठांवर ओठ देत एक परत लांब किस घेतला. तेव्हासुद्धा माझा कबूतर अगदी तट उभा झाला होता आणि किस घेतला आणि मग अंतर झालो. तिला मला सोडायचं नव्हतं आणि मलाही तिला सोडायचं नव्हतं. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी तिथून सोट्या दाबत कसा तरी घराच्या बाहेर पडलो आणि तिने माझा नंबर घेतला होता. मीही तिचा नंबर घेतला होता आणि आम्ही एकमेकांना भेटत होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.